चला 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 आत, मार मार, फिरून मार, फिरून मार. अरे पूर्ण गाडी खाली आहे. बाप्पा हे काय बोलताय तुम्ही? अरे लोकलने जायचंय ना, त्याची थोडी प्रॅक्टिस करतो. उतरून चढ, उतरून चढ. अरे बाप्पा तुम्ही पहिल्यांदा प्रवास करताय का लोकल मधून? तसंच समज, तसं दरवर्षी जातो पण एकदा, त्यामुळे नवीन वर्ष नवीन अनुभव. बाप्पा कसा असतो तुमचा अनुभव आपल्या मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल मध्ये प्रवास करून? बघ मी तर चांगलंच म्हणेन. मला चढायला रस्ता मोकळा करून मिळतो, पाहिजे ती सीट भेटते, धक्काबुक्की नाही. जसा आरामात चढतो तसा आरामात उतरतो. पण इतरांचा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं बाप्पा? काही जण जगण्यासाठी प्रवास करतात, काही फक्त मरण्यासाठी. एक दरवाजात उभा असतो नाईलाज म्हणून, आणि दुसरा उभा असतो माज म्हणून. खिडकीच्या एवढूशा होलातून काय काय बाहेर फेकता येतं, 2 पुड्या मिक्स करून संजीवनी कशी बनवता येते, ट्रेन सुटल्यावर कशी पकडायची, थांबण्याआधी कशी सोडायची, भल्या जगत्या जीवाशी खेळायचं कसं ते शिकायला मिळालं. पण बाप्पा चांगली बाजू सुद्धा असेल ना? आहे ना. एवढ्या गर्दीत धावपळीत 2 घडी देवाचं नाव घेणारी भजनी मंडळ आहे, दुसऱ्याला बसायला देऊन उभ्याने प्रवास करणारी मंडळी आहे. बर बाप्पा तुम्हाला काय सांगायचंय? हे बघा, प्रशासनाच्या नावाने कपाळ आपटून मारा, पण ते काही सुधारायचं नाही. कमीत कमी तुम्ही सुधरा स्वतःच्या भल्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या.